आता आपण बघणार आहोत सफेद नारळाची लाल चटणी। साहित्य सांगतोस मला काय काय? साहित्य प्रथम आपल्याला घ्यायचे कोकोनट म्हणजे जे ओलं खोबरं असतं ते किसलेलं। ओके। कांदा आहे, लाल मिरची आणि राई आहे ती आपल्या फोडणीसाठी वापरणार आहोत। बरं। चटणीमध्ये जाणारे साखर, लसूण, आलं, चिंच असते ते आंबटपणासाठी आणि चवीपुरतं मीठ आणि कढीपत्ता फोडणीसाठी। ओके। साहित्य बघितलं तर जातं कृतीकडे काय करायचं मला सांग। प्रथम आपल्याला एवढं सगळं जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये वाटून घ्यायचं, मिक्सरमध्ये वगैरे वाटून घेऊ शकतो किंवा मिक्सर नसेल तर आपण पाटा किंवा वरवंटा जो आपल्या गावाला असतो त्याच्यामध्ये आपण वाटून घेऊ शकतो। ह्याच्यात सगळं एकत्र करूया ना आपण। काय काय करायचं सांग। आपण घेऊया नारळ, 1 वाटी नारळ घेतलं आपण। त्यात एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलाय। कांदा कसाही कापला तरी चालतो कारण की तो मिक्सरमध्येच फिरणार आहे। बरोबर। लसूण घेतलेत, 2 लसूण, 2 लसूणच्या पाकळ्या आणि 1 आलं, आल्याचे छोटे 2 तुकडे। साखर घेतोय गोडपणासाठी। मिरची घेणार आहोत, 2 ते 3 मिरच्या। तिखटपणा किती पाहिजे? मीठ, थोडंसं मीठ घेणार चवीपुरतं आपण। आणि चिंच घेतोय 20 ग्रॅम आंबटपणासाठी। साधारण अंदाजे घ्या। अंदाजे। ही चिंच बघितली की मला शाळा आठवते। पूर्वी शाळेच्या बाहेर म्हणजे आजही अशी आम्ही अशी घ्यायचो आणि त्याच्यावर ना असं साईडला तू खालीस की नाही अशी मीठ घ्यायचं। हे साईड बाय साईड एकात एक पदार्थ मी तुम्हाला दाखवतो चिंच कशी खावी। हे तर चालूच आहे। आता हे आपल्याला काय करायचं? हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। हे कसं माहितीये का, रेसिपीमध्ये रेसिपी असं आहे। आता काय करायचं, चिंच घ्यायची, असं मीठ हातावर घ्यायचं आणि चिंच अशी आता ह्याचं काय करायचंय? हे काय चटणी रेडी झाली, वाटून घेतली ती चटणी। जादूचा प्रयोग आता आपोआप झाले। आता काय करायचं मला सांग। ह्याच्यात आपण चटणी रेडी झालेली आहे आपली, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली। फक्त आपल्याला कढीपत्ता आणि राईची फोडणी द्यायची आहे। राई तडतडली, कढीपत्ता टाकायचा आणि जस्ट त्याच्यावर अशी स्प्रेड करायची। झाली। कशावर खायची? हे तुम्ही पराठा घेऊ शकता किंवा डोसे आपल्या घरी बनवले गरमागरम डोस्याबरोबर चटणी छान लागते। गरमागरम डोसा किंवा पराठा लिहून घ्या साहित्य आणि कृती। दादा आमले। ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, कांदा, सुक्या लाल मिरच्या, मोहरी, साखर, लसूण, आलं, चिंच, मीठ आणि कढीपत्ता। कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये 1 कांदा, लसूण, आलं, साखर, मिरच्या, मीठ आणि चिंच घेऊन हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं। तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून ती वाटलेल्या चटणीत घालून एकजीव करावी।